शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे। जे डीएपीचं पोतं 485 रुपयाला मिळायचं खताचं ते 1350 रुपयाला झालं। जे कीटकनाशक 300 रुपये लिटर होतं ते 700 रुपये लिटर झालं। जे राऊंड अप तणनाशक त्या ठिकाणी 250 रुपये लिटरने मिळायचं ते 750 रुपये लिटर झालं। पूर्वी 1 एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला 600 रुपये दर होता नांगरणाचा, तो 2000 रुपये त्या ठिकाणी झाला। शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला, पण शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्या ठिकाणी दुप्पट झालं। आपल्या देशातील 70% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत। शेती पिकली, शेतीच्या मालाला जर भाव असला तर व्यापार पेटत जर बघितला आपण तर डॉक्टरचा दवाखाना असू द्या, सोनारचं दुकान असू द्या, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरात चालू असतात। पण शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूला जर भाव नसेल, दुष्काळ असेल तर सगळे व्यावसायिक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असतात। की हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण जसं करताय त्याच पद्धतीनं नदी जोड प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतली पाहिजे। त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर येते, शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। आणि दुसरीकडे राजस्थान सारखं राज्य, महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग आहे जिथं दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते। मला वाटतं अशा दुष्काळी भागाकडे ते पाणी वळवण्याचं काम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलं पाहिजे। ते हायवे आपण टोल मिळते म्हणून करताय, पण अशाच पद्धतीने नदी जोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेऊन शेतकऱ्याच्या बाबतीत यथोचित असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा।